नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। बहुप्रतीक्षित अशा सिंहगड रोड वरील विठ्ठलवाडी कमानीपासून ते फंटाईम पर्यंतचा जो उड्डाणपूल आहे 2.5 किलोमीटरचा, हा उड्डाणपूल जो आहे तो मार्च अखेरीस खुला केला जाणार होता नागरिकांसाठी। मात्र आता मार्च संपत आलंय तरी देखील या उड्डाणपुलाचं उद्घाटन मात्र अजूनही झालं नाहीये। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचं काम सुरू आहे आणि या कामामुळेच खरं तर पुणेकरांना आणि सिंहगड परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक त्या भागातले त्रस्त झालेले आहेत। खरं तर एकंदरीतच मार्च अखेर हे काम पूर्ण केलं जाणार होतं, मात्र आता मार्च संपत आला आणि तरी देखील काम पूर्ण नाहीये। नेमकी यामागची काय कारणं आहेत? एक कारण असं देखील सांगितलं जातंय की या प्रकल्प विभागाला, महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागाला या उड्डाणपुलाचं जे उद्घाटन आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करायचं आहे, मात्र त्यांची वेळ मिळत नाहीये आणि त्यामुळेच या उद्घाटनाला कुठेतरी पुढे मागे ढकलण्यात येते, चालढकल होते असं देखील एक चर्चा पुणे महानगरपालिकेमध्ये आहे। नेमकं यामागचं काय कारण आहे आपण थेट कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्याकडून जाणून घेऊया। बहुप्रतीक्षित अशा सिंहगड रोड वरील राजाराम पूल ते फंटाईम हा जो उड्डाण पूल आहे, हा खरं तर एक मोठा प्रकल्प जो आहे तो पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे। मात्र मागील आपण या संदर्भात एक व्हिडिओ केला होता, त्यावेळेस अभियंत्यांनी सांगितलं होतं की हा जो प्रकल्प आहे तो मार्च अखेर पूर्ण होईल। मात्र आता मार्च संपत आला तरी देखील या प्रकल्पाचं उद्घाटन झालं नाही। आपल्यासोबत कार्यकारी अभियंता संदीप पाटील सर आहेत। सर, काय नेमक्या अडचणी राहिल्यात, नेमक्या कशामुळे उद्घाटन लांबलेलं आहे? अडचणी काही नाही, ॲक्च्युअली सप्टेंबर पर्यंत या कामाची मुदत आहे, पण पहिल्यांदाच आपण हे काम मुदतीच्या पहिले पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे। दिवस रात्र या पुलाचं काम चालू आहे आणि आता मार्च एंडिंग पर्यंत आमचं काम पूर्ण करण्याचं पूर्ण नियोजन केलं आहे। मार्च एंडिंग जास्तीत जास्त एप्रिलचा पहिला आठवडा येईल आणि काम जवळजवळ आता आपलं फायनल स्टेजला आलेलं आहे आणि डांबरीकरणाचं काम स्पीडमध्ये, रंगरंगोटीची कामं चालू आहेत। म्हणजे अगदीच 95% काम पूर्ण झालं असं म्हणावं? हा, 95%, एक 92-95% काम पूर्ण झालं आहे आणि आपण हा जवळजवळ पहिल्यांदा असं होणार आहे की आपण कामाच्या मुदतीच्या 6 महिने अगोदर हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करतोय। सर, एकंदरीत महानगरपालिकेमध्ये अशी चर्चा आहे की हा जो उड्डाणपूल आहे तो त्याचं लोकार्पण जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावं, त्याची तारीख मिळत नसल्यामुळे चालढकल केली जाते किंवा पुढे ढकलले जाते, वाहतूक कोंडीला सामना करावा लागतोय नागरिकांना। नाही, असं कुठलं हे नाही आहे, कारण की पुलाचं काम अजून तुम्ही बघतायत की डे नाईट पुलाचं काम चालू आहे। आपण पूल लवकरात लवकर कसा पूर्ण होईल यासाठी आपण नियोजन करतोय, यामध्ये असं कुठलाच काही इश्यू नाही आहे। तर आपण आता सायनेजेस बसवणं, पेंटिंगची कामं चालू आहेत, परत रोड मार्किंग जे आहेत ते किंवा दिशादर्शक जे फलक बसवायचे आहेत त्यांची कामं आपण आता हाती घेतली आहेत। डांबरीकरण देखील आमचं डे नाईट चालू आहे। तर ते काम, आणि हा पूल पुण्यातला सर्वात मोठा पूल आहे आणि आपण हा 6 महिने अगोदर पूर्ण करण्याचं नियोजन करतोय। सर, एक शेवटचा प्रश्न, जो फंटाईम पासून हिंगणेपर्यंत जो पलीकडच्या बाजूने स्वारगेटकडे जाणारा जो मार्ग आहे तो पूल कधीपर्यंत पूर्ण होईल? नागरिकांना किती वेळ आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यासाठी? तो मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करेल। पावसाळ्याच्या पहिले आम्ही तो पूल चालू करण्याचं नियोजन करतोय। धन्यवाद सर। एकंदरीतच हा पूल आता लवकरच पुढील एप्रिलच्या 1 आठवड्यापर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात येईल असं कार्यकारी अभियंत्यांकडून सांगण्यात येतं। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।